नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील सराव संच 7.4 बघणार आहोत। तर बघा, त्यांनी पहिला प्रश्न काय दिला आहे ते आपण बघूया। पुढील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा। बरोबर, आता बघा या ठिकाणी त्यांनी आपल्याला असा जो आहे तो चार्ट दिलेला आहे। बरोबर, त्याच्यामध्ये वर्ग आहे, नंतर वारंवारता दिलेली आहे आणि इथं संचित वारंवारता आणि इथं बघा कंसात त्यांनी दिलेला आहे पेक्षा कमी। ठीक आहे, आता याच्यामध्ये दोन पद्धती असतात, एक तर पेक्षा कमी किंवा पेक्षा जास्त। आता या टेबलमध्ये आपण सुरुवातीला पेक्षा कमी म्हणजे काय याचा अगोदर आपण अभ्यास करूया। तर बघा, वर्ग जो त्यांनी दिलेला आहे तो उंची जी आहे ती सेंटीमीटर मध्ये त्यांनी दिलेली आहे। काय दिलेलं आहे बघा, त्यांनी वर्ग ते 150 ते 153, 153 ते 156 म्हणजे 3-3चा गॅप आहे। बरोबर, अशा पद्धतीने शेवटचा वर्ग 165 ते 168 आहे। विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता त्यांनी दिलेली आहे। टोटल एकूण n म्हणजे किती आहे 53, वारंवारतेची टोटल आहे 53। पहिल्या ग्रुपमध्ये आहे बघा 5, नंतर 7, 15, 10, 5 आणि 3, टोटल बेरीज आहे 53। आता आपल्याला काय करायचं आहे तर संचित वारंवारता पण पेक्षा कमी आपल्याला काढायचं आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला कसं काढायचं आहे, तर सुरुवातीला काय करायचं बघा, तर या ठिकाणी बघा पेक्षा कमी जर आपल्याला सांगितलं असेल तर काय करायचं बघा, पेक्षा कमी जर असेल तर आपल्याला काय करायचे आहे बघा, बेरीज करायची आहे। एवढं लक्ष ठेवायचं, पेक्षा कमी असेल तर बेरीज करायची आहे संख्यांची, म्हणजेच वारंवारतेची आपल्याला बेरीज करायची आहे। आणि जर पेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला वजाबाकी करायची आहे। या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायचा। आता बेरीज आणि वजाबाकी नक्की कोणाची करायची, आता वारंवारतेची करायची हे तर आपल्याला माहिती आहे, पण नक्की कसं। आता या ठिकाणी बघा पेक्षा कमी आहे म्हटल्यावरती आपल्याला बेरीज करणं गरजेचं आहे। आता काय करायचं बघा, सुरुवातीला इथं काय करायचं आहे, जी पहिली वारंवारता दिलेली आहे, पहिल्या ग्रुपची जी पहिली वारंवारता दिलेली आहे ती आपण आहे तशीच लिहिणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर ही जी पहिली वारंवारता आहे म्हणजेच दुसऱ्या ग्रुपच्या लाईनला आपण सांगतो आता पहिली वारंवारता आहे तशीच लिहायची, अधिक काय करायचं आहे आपल्याला दुसरी वारंवारता घ्यायची, म्हणजे दुसरी वारंवारता किती आहे बघा तर 7 आहे। मग आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत 7 लिहिणार आहोत। आता 5 अधिक 7 यांची बेरीज किती होते तर ती होते 12। बरोबर, म्हणजे आपल्याला असं 1 बाय 1 असं आपल्याला टेबल जो आहे तो पूर्ण करायचा आहे। आता पहिली वारंवारता अधिक दुसरी वारंवारता यांची पण बेरीज केली 12। आता इथे काय येईल बघा, तर या ठिकाणी आता जी वरची संख्या आहे ती आपण पहिल्यांदा लिहितो, मग ते इथं काय येईल बघा, वरची संख्या म्हणजे इथं 12 येणार, 12 अधिक 15 यांची बेरीज केली तर किती होते 27 होते। बरोबर, आता या ठिकाणी कुठली तर वरची संख्या म्हणजे सुद्धा आपण 27 असं लिहायचं आहे। आणि याची इथली वारंवारता किती आहे बघा, म्हणजे त्याच्या समोरची वारंवारता आपल्याला बघायची, इथे किती आहे बघा 10 आहे, मग इथे 10 लिहायचं। 27 अधिक 10 यांची बेरीज किती होते तर ती 37 होते। ओके, त्यानंतर पुन्हा इथं बघा वरची वारंवारता आहे ती अशीच खाली की आपण कॅरी आउट केलेली आहे, प्लस ह्या समोरची वारंवारता आपण घेतलेली आहे। मग 37 अधिक 5 किती झालं 42, त्यांनी ऑलरेडी आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे। त्यानंतर तर इथं काय बघा, तर ते 42 येईल वारंवारता, त्यानंतर अधिक याच्या समोरची वारंवारता किती आहे बघा 3, मग 42 अधिक 3 किती झाले तर ते 45 झालेले आहेत। ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हा टेबल जो आहे तो पूर्ण करायचा आहे। कसा केला आपण, म्हणजे संचित वारंवारता कशी दाखवली, पेक्षा कमी मध्ये फक्त एवढेच मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की आपल्याला काय करायचं आहे, जे आपण वारंवारता लिहिले त्याच्यामध्ये पुढची वारंवारता ॲड करायची आहे, म्हणजेच बेरीज करायची आहे। ठीक आहे, वारंवारतेची आपल्याला ह्याच्यामध्ये बेरीज करायची आहे, म्हणजेच आपल्याला संचित वारंवारता पेक्षा कमी मिळते। ठीक आहे, एकदम सोपी आहे। आता याच्यातच दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात। आता बघा प्रश्न दुसरा त्यांनी आपल्याला काय दिला आहे, तर पुढील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा। आता बघा अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला टेबल दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, संचित वारंवारता काढायची आहे, पण कशी, पेक्षा जास्त किंवा त्यालाच आपण तेवढीच असं म्हणतो। आता वरच्या टेबलमध्ये बघा आपण पेक्षा कमी केलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेक्षा जास्त किंवा तेवढीच हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। तर बघा त्यांनी वर्ग दिलेला आहे, त्याच्यामध्ये मासिक उत्पन्न रुपयांमध्ये दिलेला आहे। पहिला वर्ग आहे 1000 ते 5000 आणि शेवटचा जो वर्ग आहे तो 20000 ते 25000 आहे। त्याच्यामध्ये वारंवारता सुद्धा दिलेली आहे, वारंवारता म्हणजेच काय तर ती व्यक्तींची संख्या आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा 45, 19, 16, 2 आणि 5 यांची टोटल बेरीज आहे, म्हणजेच एकूण आहे 87। एकूण आपण कॅपिटल एन नी दाखवतो। आता आपल्याला या टेबलमध्ये संचित वारंवारता
पेक्षा जास्त किंवा तेवढीच ही काढायची आहे। तर आता काय करायचं आहे बघा, आता ही थोडीशी पद्धत म्हणजे पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण वरती पेक्षा कमी असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो, आणि पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची। पण वजाबाकी नक्की कशी करायची ते आपण बघूया। आता इथे एकूणची संख्या दिसते तुम्हाला, ते 47 आहे ना, वारंवारताची टोटल संख्या आहे ते 47 आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला इथं आपल्याला 47 मी बोलले 87 आहे, ते 87 आपल्याला लिहायचं आहे। ठीक आहे, आता आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हटल्यावरती टोटल मधून आपल्याला वजाबाकी करायची, म्हणजेच एकूण मधून आपल्याला एकूण वारंवारतेमधून आपल्याला वजा करायचं आहे। मग मी सुरुवातीला या ठिकाणी पहिल्या ग्रुपच्या समोर मी 87 लिहिलं, बरोबर। आता आपल्याला 87 मधून काय करायचं आहे, तर पहिली वारंवारता वजा करायची आहे। म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता 87 मधून ही पहिली वारंवारता म्हणजेच पहिल्या ग्रुपची वारंवारता मी वजा करणार आहे। तर 87 वजा 45 किती येतात, तर ते 42 येतात। ठीक आहे, 42 उत्तर आलं। आता मी काय करणार आहे बघा, आता इथे 42 आला, आता मी काय करणार आहे, 42 आहे तसंच घेणार आहे आणि 42 मधून ही पुढची वारंवारता आहे 45 नंतरची पुढची वारंवारता आहे 19, ते मी 19 वजा करणार आहे। 42 वजा 19 किती आले बघा, 42 मधून 19 गेले 23 राहिले। ठीक आहे, 23 आहे तसंच कॅरी फॉरवर्ड करायचे आपल्याला। 23 मधून 19च्या खालची आहे वारंवारता 16, ते मी वजा करणार आहे। ओके, मग 23 वजा 16 किती येतात बघा, तर ते 7 येतात। ठीक आहे, 07 म्हणजे 7 मी आहे तसंच कॅरी फॉरवर्ड केलं, वजा काय करायचं, 16च्या खालची वारंवारता घ्यायची आहे 2, 7 मधून 2 गेले किती राहिले बघा, तर ते 5 राहिले। ठीक आहे, ओके, तर 5 इथपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, तो जो टेबल आहे तो आपल्याला तयार करायचा आहे। एवढंच फक्त आपल्याला करायचं। तर हे जे 5 जे राहिले आहे ते का आपल्याला पुढे नाही घेतलं तरी चालेल, कारण का आपल्याला इथूनच काय मिळते, आपल्याला पूर्ण जी आपली सारणी जी आहे ते तयार होते। त्याच्यामुळं एवढंच आपल्याला काय करायचं आहे, टेबल जो आहे तो काढायचा आहे। लक्षात फक्त एवढं ठेवायचं, ज्या वेळेला संचित वारंवारता आपल्याला पेक्षा जास्त जेव्हा घ्यायचे त्यावेळेला आपण काय करायचं आहे, तर त्यावेळेला आपल्याला वजा करायचं आहे, म्हणजे एकूण वारंवारतेमधून प्रत्येक वेळेला एक एक वारंवारता आपल्याला फक्त वजा करायची आहे, वजा करायची एवढं फक्त लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आणि असं जो आपला जो टेबल जो आहे तो तयार होतो। ओके, काय डाऊट असेल तर मला खाली कमेंट करून सांगा या बाबतीत। ठीक आहे, आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात। तर बघा, त्यांनी तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, एका वर्गातील 62 विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण पुढे दिले आहेत। 0 ते 10 आणि 10 ते 20 अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर वर्ग घ्यायचे आहेत। वर्ग घेऊन संचित वारंवारता सारणी पेक्षा जास्त तयार करायची आहे। आपल्या या ठिकाणी संचित वारंवारता सारणी कशी तयार करायची आहे, तर पेक्षा जास्त ही तयार करायची आहे। त्याच्यामध्ये बघा त्यांनी असे आपल्याला नंबर दिलेले आहेत, म्हणजे 100 पैकी विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत ते या ठिकाणी ते गुण दिलेले आहेत। आता त्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा, तर प्रश्न त्यांनी 4 प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, म्हणजे एकतर आपल्याला संचित वारंवारता सारणीपेक्षा जास्त तयार करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर आपल्याला या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। ठीक आहे, तर तयार केलेल्या सारणीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे 40 किंवा 40 पेक्षा अधिक गुण मिळणारे विद्यार्थी किती। दुसरा प्रश्न आहे 90 किंवा 90 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती। तिसरा प्रश्न 60 किंवा 60 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती। आणि चौथा प्रश्न आहे 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता किती। तर अशा पद्धतीने ते 4 प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला तो जो टेबल आहे तो टेबल आपल्याला तयार करायचा आहे। ओके, तर आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वर्ग तर त्याने दिलेला आहे। आता याच्यामध्ये जो तुम्ही बघू शकता 100 पैकी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले आहेत, तर बघा जास्तीत जास्त जो नंबर तुम्हाला दिसतोय तो कोणता आहे बघा, तर जास्तीत जास्त नंबर बघा इथं 90 आहे। ठीक आहे, 90 पेक्षा या ठिकाणी तुम्हाला जास्त नंबर दिसतो का ते बघा। ओके, तर 97 आहे। ठीक आहे, ओके, मग ते 97 दिसतं आपल्याला। मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, 0 ते 10 पासून ते 90 ते 100 पर्यंत आपल्याला एवढे वर्ग घ्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार आपल्याला ताळाच्या खुणा काढायच्या आहेत, त्याच्यावरून वारंवारता आणि मग संचित वारंवारता पेक्षा जास्त किंवा तेवढीच आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। ठीक आहे, तर आपण आता काय करूया, ताळाच्या खुणा काढायला आपण सुरुवात करूया। तर बघा मी एका पेजवरती ते जे सगळे नंबर्स आहेत ते मी लिहिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ताळाच्या खुणा काढताना त्याचा वापर होईल। ओके, तर बघा
पहिल्यांदा आहे 55. ओके, मग आता 55 आहे तर ते कोणत्या ग्रुपमध्ये येईल बघा, तर ते 50 ते 60 याच्यामध्ये ते येईल. ठीक आहे, मग त्याच्यामुळे या ठिकाणी कशी खूण करायची आहे 55 मध्ये. ठीक आहे, जो नंबर लिहिला आहे तो पटकन असं कट करायचा म्हणजे नंतर आपलं कन्फ्युजन होत नाही. त्याच्यानंतर 60 आहे, आता 60 बघा या ठिकाणी सुद्धा आणि इथं सुद्धा आहे. मग जे सुरुवात आहे तिथून आपल्याला त्या ग्रुपमध्ये तो नंबर ॲड करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 60 झालं, त्याच्यानंतर 81 आहे ते 80 ते 90 या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 90 आहे बघा तो शेवटच्या ग्रुपमध्ये 90 ते 100 या ग्रुपमध्ये येईल. त्याच्यानंतर बघा 45 आहे म्हटल्यावरती ते 40 ते 50 या ग्रुपमध्ये येईल. 65 आहे म्हटल्यावरती 60 ते 70 या ग्रुपमध्ये येईल. 45 आहे या ग्रुपमध्ये. 52 आहे म्हणजेच या ग्रुपमध्ये ते येईल. 30 आहे म्हणजे ते खालच्या ग्रुपमध्ये येईल बघा. 85 आहे म्हटल्यावरती बघा ते या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 20 आहे त्याच्यामुळे ते या ग्रुपमध्ये येईल, वरच्या नाही तर या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 10 आहे म्हटल्यावरती तो या ग्रुपमध्ये येईल. 75 आहे तो या ग्रुपमध्ये येईल, 70 ते 80 या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर बघा आता 95 आणि 9 बघूया आपण. 95 हा शेवटच्या ग्रुपमध्ये येईल आणि 9 जो आहे तो वरच्या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे 95 आणि 9 आपले झालेले आहेत. त्यानंतर 20 आणि 25 बघूया. 20 हा खालच्या ग्रुपमध्ये, त्यानंतर आहे 25 तो सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 20 आणि 25 झाले. 39 आणि 45, आता 39 बघा 39 जो आहे तो या ग्रुपमध्ये येईल आणि 45 आहे तो या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे आपले 39 आणि 45 झाले. आता 50 आणि 78 बघूया. 50 आहे तो या ग्रुपमध्ये येईल आणि 78 जो आहे आपला तो या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 50 आणि 78 आपले झालेले आहेत. त्यानंतर 70 आणि 46 बघूया. 70 आहे तो या ग्रुपमध्ये येईल आणि 46 जो आहे तो या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 70 46 झाले. आता 64 आणि 42 बघूया आपण. 64 म्हणजे या ग्रुपमध्ये 64 आणि 42. ओके, 40 आणि 50 मध्ये हा पूर्ण झाला आपला. ठीक आहे, आपला 64 आणि 42 झालेला आहे. त्यानंतर बघा 58 आणि 31 बघूया आपण. 58 म्हणजे 50 ते 60 या ग्रुपमध्ये येईल. 58 आणि 31 ते 40 या ग्रुपमध्ये ते येईल. ठीक आहे, 58 31 झालं. आता 82 आणि 27 आपण बघूयात. 82 म्हणजे या ग्रुपमध्ये ते येईल. 82 आणि कोणतं 27 ते 30 ते 27 हा 20 ते 30 या ग्रुपमध्ये ते येईल. ओके, म्हणजे आपलं 82 आणि 27 झालं आहे. आता 11 78 बघूया आपण. 11 म्हणजे ह्या ग्रुपमध्ये ते येईल. 11 आणि 78 78 म्हणजे बघा 70 ते 80 या ग्रुपमध्ये ते येईल. 11 आणि 78. आता 97 आणि 7 बघूया. 97 आहे तो शेवटच्या ग्रुपमध्ये येईल आणि 7 जे आहे ते पहिल्या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 97 आणि 7 झाला. आता 22 आणि 27 आपण बघूयात. 22 म्हणजे या ग्रुपमध्ये 22 आणि 27 ते सुद्धा याच ग्रुपमध्ये. ओके ओके, चला आता हे 22 आणि 27 झाले. आता 36 आणि 35 बघूया. 36 आणि 35 ते या ग्रुपमध्ये येईल. ओके, 30 ते 40 या ग्रुपमध्ये येईल. 36 आणि हे 35. ओके, 36 आणि 35. आता 40 आणि 75 आपण बघूया. 40 आहे ते खालच्या ग्रुपमध्ये, 40 सुरुवातीला आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे. कोणतं 40 बघितलं आणि 75. 75 जे आहे ते 70 ते 80च्या ग्रुपमध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी येईल. 40 आणि 75 झाले. आता 80 आणि 47 बघूया. 80 आणि 47 80 या ग्रुपमध्ये आणि 47 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 80 47 झाले. आता 69 आणि 48 69 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल आणि 48 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. ओके, म्हणजेच आपले 69 आणि 48 झालेलं आहे. आता 59 आणि 32 बघूया. 59 आहे ते या ग्रुपमध्ये झालं आणि 59 झालं आणि 32 बघूया आपण, ते या ग्रुपमध्ये येईल. ओके, 59 आणि 32 आपलं झालं. आता 83 आणि 23 बघूया. 83 म्हणजे बघा ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे,
83 आणि दुसरं आहे 23, ते या ग्रुपमध्ये येईल. 83 आणि 23 झाला. तर 17 आणि 77 बघूया. 17 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल आणि दुसरं आहे 77, ते या ग्रुपमध्ये येईल. 17 आणि 77 झाला. आता 45 आणि 5 बघूया. 45 जे आहे ते बघा या ग्रुपमध्ये येईल. 45 आणि 5 ते या ग्रुपमध्ये येईल. ओके, म्हणजे 45 आणि 5 झाला. आता 23 ते 37 बघूया आपण. 23 ते 37 बघूयात. 23 या ग्रुपमध्ये आणि 37 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 23 आणि 37 आपलं झालेलं आहे. आता 38 आणि 35 बघूया. 38 आणि 35 जे आहे ते या ग्रुपमध्येच येईल दोन्ही पण. ओके, ठीक आहे. 38-35 झालं आहे. आता 25 ते 46 बघूया आपण. 25 आणि 46 हे ठिकाणी 25 आणि 46 आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 25 आणि 46 आपलं झालेलं आहे. आता 57 ते 68 आपण बघूया. 57 बघा ते या ग्रुपमध्ये येईल. 57 आणि 68 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 57-68 झाले. आता 45, 47 आणि 49 या ठिकाणी येईल. 45, त्यानंतर 47 आणि 49 हे तिन्ही एकाच ग्रुपमध्ये आहे. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपण ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण केलेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने बघा त्या झालेल्या आहेत. किती झालेत बघा. पहिल्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये 3 आहे वारंवारता, ती लिहायचं आहे. 3 3 तर इथे बघा 5 आणि या ठिकाणी 4, म्हणजे 5 आणि 4 9 आहे. ओके, त्यानंतर इथं सुद्धा किती आहे बघा 9च आहे. 5 आणि 4 9 आणि इथं जे आहे बघा 5 5 10 आणि 3 13. ओके, त्यानंतर इथं बघा 5 आणि 1 किती 6. इथं बघा किती आहेत 5 आहेत. ओके, त्यानंतर इथे किती आहेत बघा 5 आणि 1 6. ओके, त्यानंतर इथे किती आहेत बघा 5 आहेत. ठीक आहे, आणि या ठिकाणी शेवटी किती आहे बघा इथं 0 आहे आणि शेवटी किती आहेत बघा 3. आणि याची टोटल बेरीज किती येते, तर ती टोटल बेरीज ही 62 येते. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा हे आपण 2 केलेलं आहे. आता आपल्याला संचित वारंवारता जी काय आहे ते आपण आता बघूयात. तर आता बघा आपल्याला संचित वारंवारता पेक्षा जास्त किंवा तेवढीच, आता ही हा जो लाईन आहे किंवा हा जो चार्ट आहे हे सारणी आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये पेक्षा जास्त आहे, म्हणजे जसं की आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये सोडवलेला आहे अगदी तसंच आपल्याला करायचं आहे. याची टोटल बेरीज किती आहे बघा इथं, तर आपल्याला 62 दिसते. ठीक आहे, मग सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपच्या समोर आपल्याला 62 लिहायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे 62 आहे तसंच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला पहिली वारंवारता जी दिसते ना पहिल्या ग्रुपमध्ये ती वजा करायची आहे, म्हणजे 0 3. आता यांची वजा बघा किती, ते 62 मधून 3 गेले किती राहिले बघा, तर 59 राहिले. 59 पुन्हा आहे तसेच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि आपल्याला 59 मधून दुसरी वारंवारता आहे ती वजा करायचं आहे. असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 59 मधून 3 गेले किती राहिले बघा, तर 56 राहिले. पुन्हा 56 आहे तसंच घ्यायचं आहे. त्याच्यातून आपल्याला तिसरी वारंवारता वजा करायची आहे. 56 मधून 9 गेले किती राहिले बघा, तर ते 47 राहिले. हे 9 आहे. ठीक आहे, आता 47 आहे तसंच घ्यायचं आहे. 47 मधून पुन्हा चौथी वारंवारता घ्यायची आहे. 47 मधून 9 गेले किती राहिले बघा, तर 38 राहिले. पुन्हा 38 आहे तसंच खाली घ्यायचं आहे. 38 मधून पुन्हा खालची वारंवारता ती आहे 13. 13 वजा करा. 38 मधून 13 गेले किती राहिले, 25 राहिले. ओके, पुन्हा आता आपण 25 आहे तसंच घ्यायचं आहे. 25 मधून आपल्याला खालची वारंवारता आहे 6, ती वजा करायचं आहे. 25 मधून 6 गेले किती राहिले बघा, 25 मधून 6 गेले 19 राहिले. पुन्हा 19 आहे तसंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतरची खालची वारंवारता आहे 5 है ना. 19 मधून 5 गेले किती राहिले बघा, 19 मधून 5 गेले 14 राहिले. 14 आहे तसंच घेतले. खालची वारंवारता आहे 6. ओके, 14 मधून 6 गेले किती राहिले, तर ते 8 राहिले. ठीक आहे, पुन्हा 8 आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे आणि 8 मधून काय करायचं आहे, पुढची कुठली वारंवारता आहे, तर ती 5 आहे, म्हणजे ही. मग 8तून 5 गेले किती राहिले बघा, तर ते 3 राहिले. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, संचित वारंवारता पेक्षा जास्त काढत असताना हा जो शेवटची जी वारंवारता आहे ती नेहमी
तशी शिल्लक राहते ती आपण वापरत नाही, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा जो कॉलम आहे तो सुद्धा तयार झालेला आहे. 8 आणि 5 किती राहिले जाते 3 राहिले. अशा पद्धतीने आपण हा जो चार्ट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आता याच्यामध्ये बघा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते सुद्धा आपण सोडवूया. त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा 40 किंवा 40पेक्षा अधिक. आता इथं बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती मिळवणारे विद्यार्थी किती. तर बघा इथं 40 किंवा 40पेक्षा अधिक असं विचारलेलं आहे. म्हटल्यावरती आपण काय करणार आहोत, 40 किंवा 40पेक्षा अधिक म्हणजे 40 ते 50 या ग्रुपमध्ये आपण बघणार आहोत. आणि इथं बघा टोटल संख्या इथे दिसते आपल्याला 38 आहे, ठीक आहे. म्हणजे त्याचं पहिलेच उत्तर जे आहे ते 38 असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने उतरल्याचं आहे. 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 38 आहेत. आता आपण दुसरा प्रश्न बघूया, 90 किंवा 90पेक्षा अधिक गुण मिळवणारे. तर आपण कुठे बघणार आहोत बघा, 90 किंवा 90पेक्षा अधिक म्हणजे 90 ते 100 या ग्रुपमध्ये आपण बघणार आहोत. किती आहेत बघा, तर ते 3 आहेत. म्हणजे 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे उतरल्याचं आहे बघा 90 किंवा 90पेक्षा अधिक गुण मिळवणारे 3 विद्यार्थी आहेत. असं शेवटचा प्रश्न बघूया, 60 किंवा 60पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती. तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता 60 किंवा 60पेक्षा जास्त म्हटल्यावरती आपण 60 ते 70 या ग्रुपमध्ये बघणार आहोत. किती आहेत बघा, 19 आहेत. म्हणजे 19 हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 60 किंवा 60पेक्षा अधिक गुण मिळवणारे 19 विद्यार्थी आहेत. आता आपण शेवटचा प्रश्न बघूयात, 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता किती आहे. तर तुम्ही बघू शकता 0 ते 10 म्हणजे हा पहिला वर्ग आहे ना, 0 ते 10 त्याची संचित वारंवारता आहे किती, तर ती आहे 62. मग 62 त्याचं उत्तर आहे. मग बघा उत्तर काय लिहायचं आहे, 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता ही 62 आहे. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला हा पूर्ण प्रश्न जो आहे तिसरा तो सोडवायचा होता. तर चौथा प्रश्न काय आहे तो सुद्धा आपण लगेचच बघूया. आता बघा त्याने चौथा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे ते, उदाहरण 3 मधील सामग्रीच्या आधारे 0 ते 10, 10 ते 20 असे वर्ग घेऊन पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा आणि त्यावरून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे बघा उदाहरण 3 म्हणजे हे जे आपण उदाहरण सोडवलं आहे तेच, म्हणजे आपला जो टेबल आहे तो आपला सेम टेबल असंच येणार आहे. वर्ग सेम, ताळ्याच्या खुणा सेम, वारंवारता सुद्धा सेम येणार आहे. फक्त या ठिकाणी हा जो शेवटचा टेबल दिसतोय संचित वारंवारता पेक्षा जास्त तिथं फक्त पेक्षा कमी, ठीक आहे. पेक्षा कमी फक्त आपल्याला हा टेबल फक्त तिथं चेंज करायचा आहे. बाकी जे सगळं आहे ते आहे तसंच करायचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला ताळाच्या खुणा म्हणा किंवा वारंवारता हे पुन्हा काढायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जो आहे तो आपल्याला टेबल अगोदर लिहायचं आहे. हे सगळं आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, ते आपण आहेच लिहून घेतलं. आणि आता फक्त आपल्याला संचित वारंवारतापेक्षा कमी हे सुद्धा आपल्याला एवढंच फक्त आपल्याला लिहायचं आणि याच्यावर आधारित हे जे काही 4 प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. ओके, तर संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, तर सुरुवातीला जी वारंवारता दिलेली आहे ती आपण काय करणार आहे अशीच आपल्याला लिहायची आहे, ठीक आहे. पेक्षा कमी करायचं आहे म्हटल्यावरती आपल्याला वारंवारता जी आहे ते काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग सुरुवातीला 3 आहे ती आपण आहे तशीच घेतलेली आहे. आता या वारंवारतेमध्ये आपल्याला याच्या खालची वारंवारता ॲड करायची आहे. म्हणजे 0.03 आहे तशीच आपण कॅरी फॉरवर्ड केली, त्याच्यामध्ये त्याच्या खालची वारंवारता आपण ॲड केली. 3 अधिक 3 किती होतात रे, 6 होतात, ठीक आहे. आता ही जी 6 आहे वारंवारता संचित वारंवारता ती आहे तशीच आपण घ्यायची आणि याच्यामध्ये याच्या खालची वारंवारता ॲड करायची आहे. किती 0.9. मग 9 आणि 6 यांची बेरीज किती होते, तर ती होते 15. ओके, आता 15 जी वारंवारता आहे ती आपण आहेशीच खाली घेऊया. आता 15 मध्ये 9 घेतलं तर पुन्हा 9 घेऊया. 15 अधिक 9 किती होतात रे, तर ते होतात 24. पुन्हा 24 अशी आहे तशीच आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. 24 मध्ये आपण पुन्हा हे त्याच्या खालची वारंवारता मिक्स करूया. 24 अधिक 13 किती होतात, सॉरी इथं बरोबर चिन्ह आहे. 24 अधिक 13 उत्तर येतं 37. 37 आहे तसंच खाली घेऊया अधिक त्याच्या खालची वारंवारता आहे 6. आपण 6 याच्यामध्ये ॲड करूया. 37 अधिक 6 किती होतात, तर ते होतात 43. पुन्हा 43 आहे तसंच घेऊया. 43 मध्ये आपण पुन्हा ही खालची वारंवारता ॲड करूया. कोणती वारंवारता आहे, तर 5 आहे. तर 43 अधिक 5 किती होतात रे, तर ते होतात 48. 48 आहे तसंच घ्यायचं आहे प्लस ही पुढची वारंवारता आहे 6.
मग 48 अधिक 6 करूया आपण. 48 अधिक 6 किती येतं उत्तर 54 येतं. पुन्हा 54 आहे तसंच आपण घेऊया. प्लस पुढची वारंवारता आहे 5 आपण घेऊया. 54 अधिक 5 किती येतात रे, तर ते 59 येतं. 59 आहे तसंच आपण घेऊया. 59 अधिक शेवटची वारंवारता आहे आपली तिसरी आणि 59 अधिक 3 किती होतात, तर ते होतात 62. आता या संचित वारंवारतापेक्षा कमी बघा, सगळे जे वारंवारता आहे ते आपण पूर्ण नंबर वापरतो, पण पेक्षा जास्त किंवा तेवढीच तर संचित वारंवारता आहे तर त्याच्यातला शेवटचा जो आहे ना वारंवारता तो फक्त आपण वापरत नाही. हाच फरक आहे दोन्ही वारंवारतामध्ये. ठीक आहे, पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त मध्ये. तर बघा, पेक्षा कमी जर असेल संचित वारंवारता त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचा आहे, म्हणजेच बेरीज करायचा आहे. आणि पेक्षा जास्त जर असेल तर त्याच्या आपल्याला काय करायचं आहे, टोटल वारंवारतेमधून आपल्याला प्रत्येक वारंवारता आहे ती वजा करायची असते. तर हाच फरक आहे दोन्ही संचित वारंवारतामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने बघा, आता हा जो चार्ट आहे तो आपला चार्ट पूर्ण किंवा संचित वारंवारतेपेक्षा कमी हा पूर्ण टेबल आपला तयार झाला आहे. आता याच्यावर आधारित आपण ते राहिलेले 4 प्रश्न सोडूया. काय आहे बघा प्रश्न, 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती. आता 40 पेक्षा कमी गुण आहेत म्हटल्यावरती आपण काय करणार आहे बघा, तर या ठिकाणी 40 पेक्षा कमी म्हणजे 30 ते 40 या वर्गामध्ये आपण बघणार आहोत. किती विद्यार्थी आहेत बघा, तर ते 24 विद्यार्थी आहेत. मग ते याचं उत्तर आहे 24. मग ते आपण आता लिहूया. तर बघा, उत्तर लिहायचं आहे आपल्याला 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे 24 विद्यार्थी आहेत. आता दुसरा प्रश्न आपण बघूया, 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती. आता 10 पेक्षा कमी म्हणल्यावरती बघा आपल्याला 10 पेक्षा कमी म्हणजे हा पहिला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत बघा, तर 3. ओके, मग त्याच्यामुळे याचं उत्तर किती येईल, तर ते 3 उत्तर येईल. तर बघा त्याचं उत्तर काय लिहायचं आहे, तर 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे 3 विद्यार्थी आहेत. आता तिसरा प्रश्न आपण बघूयात, 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत. आता 60 पेक्षा कमी आहेत म्हटल्यावरती आपण 50 ते 60 या ग्रुपमध्ये बघणार आहोत. किती विद्यार्थी आहेत बघा, तर 43 आहेत. म्हणजे याचं उत्तर किती येईल, तर ते 43 येईल. तर बघा उत्तर काय लिहायचं आहे, 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे 43 विद्यार्थी आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे बघा, 50 ते 60 या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता किती. आता 50 ते 60 हा ग्रुप कुठे आहे बघा, तर या ठिकाणी 50 ते 60. तर याची संचित वारंवारता किती आहे बघा, तर ती आहे 43. याचं उत्तर पुन्हा काय येईल, तर ते 43. तर बघा आपल्याला उत्तर लिहायचं आहे 50 ते 60 या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता जी आहे ती 43 आहे. ओके, तर बघा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण सराव संच जो आहे तो या व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.